ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। पाली धम्मलिपी आणि बुद्ध विचार वारकरी संत साहित्याच्या अभंगातून मी श्रीरंग पांडुरंग पवळ, मोबाईल नंबर 8265075151, बुद्ध विटेवरी ह्या चॅनलवरून मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपली आवड निवड कळवा, प्रतिक्रिया नोंदवा। बुद्ध विटेवरी या चॅनलला आर्थिक धम्मदान देखील करा। माझा फोनपे क्रमांक आहे 8265075151। आपणा सर्वांचं अभिनंदन, जाहीर आभार व्यक्त करतो आणि आजच्या माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो। 3 दिवसापूर्वी माझा एक व्हिडिओ आला होता आणि तो व्हिडिओ काय होता तर बाबा की मनुवाद्यांना शिव्या देऊन आणि कालांतराने त्यांचे जावई होऊन जे समाजापासून विमुक्त होतात त्याच्यासाठी तो व्हिडिओ होता। त्याच्या खाली टिप्पणी किंवा जी प्रतिक्रिया नोंदवली गेली एका व्यक्तीनं, तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहितीच आहे। तुम्ही जर ती वाचलत, माझा व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये ह्या मुलानं जे काही प्रतिक्रिया नोंदवली तर तुमचं ते लक्षात येईल। असो, आणि त्या नाव उघड सांगतो आता, कार्ल जॉन्सन, हे मला वाटतं एक ख्रिश्चनिटीचं नाव आहे काय की, मागचं बोलून माफ करा, पण हे कार्ल जॉन्सन, मेरी, डाव्हिड हे आपल्या ख्रिश्चन बांधवाची नाव असू शकतात। आणि त्यांनी काय लिहिले माहिती आहे का, त्यांची कमेंट्स वाचायची आणि प्रत्येक कमेंटच्या पॉईंटला उत्तर देणं मला पर्याप्त आहे, मी देणारच आहे। फक्त विनंती करतो की अर्धवट व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला थोडंसं ज्ञान येईल, हेही मी सांगतो। इतर लोकांचं आपल्याविषयी काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहेत याच्यासुद्धा संदर्भामध्ये विचार कळतील। आणि म्हणून कार्ल जॉन्सन 89 यांनी लिहिलेली कमेंट्स पहा। जातीयवादाची सुरुवात बुद्धानं केली होती। जातीयवादाची सुरुवात बुद्धानं केली होती। बुद्ध त्रिपिटकमध्ये स्पष्ट म्हणतात की बुद्धत्व केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रियतच प्राप्त होऊ शकते। ब्राह्मण आणि क्षत्रियतच केवळ बुद्ध निर्माण होतात, शूद्र नाही। 28 बुद्ध झाले, त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते। आदरयुक्त शब्द आहे तो। ते सगळे ब्राह्मण किंवा क्षत्रियच होते। बरं, की नीट ऐकावर का, पुन्हा सांगतो अजून। बुद्ध त्रिपिटकमध्ये स्पष्ट म्हणतात की बुद्धत्व हे केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियतच प्राप्त करू शकतात। आणि सुरुवातीलाच काय लिहिले त्यांनी की जातीयवादाची सुरुवात बुद्धाने केली। बरं, आणि सगळेच बुद्ध ब्राह्मण किंवा क्षत्रियच होते, शूद्र कोणीही नव्हते। मग ते असू द्या। आता नंबर 2, दुसरा ऐका कमेंट्स काय केली, म्हणजे दुसरा मुद्दा किंवा दुसरा परिच्छेद त्यानं काय सांगितला, बुद्धाचा जन्म पार्श्वभागातून झाला आणि तोही हत्तीमुळे, हेच का तुमचे विज्ञान? बरं, देतो उत्तर देतो। ठिकठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये सांगितले आहे की येणारे मैत्रेय बुद्ध ब्राह्मणाचे घरात जन्माला येतील किंवा येणार आहेत। चीनी यात्रेकरू फैयान भारतात आले तेव्हा त्यांनी हेच लिहिले आहे आपल्या पुस्तकात की येणारे बुद्ध ब्राह्मणाचे घरात जन्माला येतील। तिसरा मुद्दा त्यांचा आहे, बुद्ध धम्मपदामध्ये स्पष्ट म्हणतात की माता पिता क्षत्रिय जरी असले
त्यांचं वाक्यरचना चुकलं असं मला वाटते. माता पिता क्षत्रसेनानी हत्या केल्यानंतर देखील ब्राह्मण निष्पाप असतो. ह्यांना काय सांगायचं, एखाद्या ब्राह्मणाने स्वतःच्या आईवडिलांची हत्या जरी केली असेल तरी ते निर्दोष असतात, नाही का. आणि हे कोणी कुठे लिहिले हे, तर हे सांगतात की धम्मपदामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे फक्त धम्मपदाचा उल्लेख त्यांच्याकडून आलेला आहे. बरं, असल्या बुद्धाच्या जातीयवादी, बरं बाबा, असल्या बुद्धाच्या जातीयवादामुळे ब्राह्मण माजून गेले, यात ब्राह्मणाची काय चूक आहे. मग त्याला यांना त्या मुलाला सांगायचं, हे सांगायचं की धम्मपदामध्ये असं लिहिलं की ब्राह्मणाच्या हातून मात्या पित्याची हत्या जरी झाली तरी तो पापमुक्त निर्दोष असतो. हे कुठं लिहिलंय, तर हे धम्मपदात लिहिले. आणि म्हणून ब्राह्मण माजून गेले, यात ब्राह्मणाची काय चुकी. त्यांचे शब्द आले सगळे. बरं, नंबर 4, थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला म्हटल्यानंतर ते वैयक्तिक मला जरी म्हटलं तरी चालेल, किंवा एक सर्व समाजाला घेऊन पडला तरी चालेल, त्यात काय विशेष नाही एवढे. कारण तसं प्रघातच पडलेला आहे की अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे सर्व संबंध समाजालाच बोलणे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जर जातीयवादाला ब्राह्मण दोष आहेत, अंडरलाईन करा, जर जातीयवादाला ब्राह्मण दोष आहेत तर त्यांच्यापेक्षा अधिक जास्त बुद्ध दोष आहेत. जर तुम्ही खरंच निष्पक्ष असाल, तुम्ही जर खरंच निष्पक्ष असाल तर बुद्धाचा देखील विरोध कराल. आणि अशा पद्धती ही त्यांची कॉमेंट्स आहे. ही त्यांनी एक प्रतिक्रिया आपली नोंदवलेली आहे. म्हणून आता ह्याला क्रमप्राप्त आहे की उत्तर देणं. आणि म्हणून मी माझ्या अल्पबुद्धीच्या मतानुसार याला एक थोडंसं मी सांगतो. प्रथम त्याचं मी एक कौतुक करतो. तुम्ही मला कौतुक करताय, अहो बुद्धाला त्यानं दोष दिला त्या पोरानं, तरी तुम्ही त्याचं कौतुक करताय. कौतुक याच्यासाठी करत नाही, ते लक्षात येईल तुमच्याही उशिरा, कारण गूढ अर्थानंच मी हे बोलत असतो. त्यातील मुद्द्याबाबत मला बोलायचे. मग मुद्दे काय काय घेणार आहे मी हे अगोदर तुम्हाला सांगणार आहे. तर शुद्ध बुद्ध हे बुद्धच आहेत, बरं का. पहिला मुद्दा काय आला त्याचा, की उच्च कुळामध्येच बुद्ध जन्माला येतात, शूद्रा घरी नाही. तर त्या मुलाला मला प्रश्न विचारायचा आहे की सदरचा उल्लेख कोणत्या ग्रंथात, कोणत्या अध्यायात सांगायला हवा आहे, त्याचा उल्लेख कोणत्या भाषेत आहे तेही सांगावं. या मुलाने काय करावं, उच्च कुलामध्ये बुद्ध जन्माला येतात, शूद्रा घरी नाही, तर हे कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे बाबा, कोणत्या अध्यायात लिहिलेलं आहे बाबा, कोणत्या भाषेत लिहिलेले आहे. लक्षात आलं ना. कार्ल मार्क काय कार्ल जॉन्सन. माझा दुसरा मुद्दा, कारण हे प्रत्येक मुद्द्यावर मी बोलणार आहे. हो, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणानंतर, ऐक बरं का, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणानंतर त्रिपिटक कोणी लिहिले, लिहून घ्या वाटलेच मुद्दे सगळे. आता ते कुठे लिहिले, किती वर्षाच्या अंतरानं लिहिले, तेही आपण सांगायला पाहिजे होते. कार्ल जॉन्सन नाव आता इंग्रजी असल्यामुळं एक मला उच्चार स्पष्ट होत नाही. माझा नंबर 3 लक्षात घे. सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणानंतर किती धम्मसंगती झाल्या. सावकाश बोलतोय आणि सावकाश लिहून घ्या ज्याला घ्यायचे त्यांनी.
त्या कोणत्या राजाच्या कालावधीत झाल्या, त्यांचे सविस्तर शतक म्हणजे कालगणना काय होती, लिहून घ्या मुद्दे सगळेजण. ह्या मुलाला उत्तर द्यायचंय आणि हे लक्षात घ्या, या मुलाला उत्तर देण्यासाठी मी सर्वांनाच अपील केली अगोदर. आणि विशेष म्हणजे ह्या धम्मसंगती घेण्यास कोणकोणती परिस्थिती कारणीभूत होती. अखंड बौद्ध धर्मामध्ये काही लोक मला म्हणतील धर्म नव्हे धम्म म्हणा. अरे बाबा, मराठी बोलताना धर्म म्हटलं जातं, पालीमध्ये रफार नाही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणून धर्माच्या ऐवजी धम्म घेतला असतो. उदाहरणार्थ वर्ण, त्याचा आपण वर्ण म्हणतो. वर्ग रफार नाही पालीला, मग वग्ग. मार्ग मग्ग म्हणजे रफार नाही. हा पाली व्याकरणाचा नियम आहे. ज्या ज्या वेळी पाली व्याकरण मी शिकवतो त्या त्यावेळी तुम्ही लक्षपूर्वक ते ऐकत जा. तर अखंड बौद्ध धर्मामध्ये किती विभागण्या झाल्या. धर्मसंगतीचा विचार मंथनातून, संगती म्हणा परिषदा म्हणा, धर्म परिषदेच्या विचार मंथनातून काय काय निष्पन्न झाले. डबल हा शब्द वापरला मी. काय काय निष्पन्न झाले. धम्मसंगतीमधून बौद्ध इतिहासाला कोणत्या प्रकारचे वळण आणि स्वरूप प्राप्त झाले. सगळे मुद्दे लिहून घ्या. एकही मुद्दा सुटता कामा नये, कारण प्रत्येक मुद्द्यावर माझं सविस्तर भाषण होणार आहे. कार्लस जॉन्सन आपण दिलेल्या प्रतिक्रियाबाबत अभ्यासकांनी तसेच विद्वान भंते संघाने या प्रश्नाचा ओहापोह करावा. सगळ्यांना मी अपील करतो, हात जोडून विनंती करतो की कार्ल मार्क्सने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं आपण तंतोतंत अभ्यास करून खुलासा करावा. केवळ तो असलाच होता, तो तसलाच होता, तो हिऊ होता, तो तिऊ होता, ह्या दुगण्या झाडू नका. अभ्यास करून सांगा त्या पोराला. मी तर सांगणारच आहे, पण तुमचाही त्याच्यामध्ये सहभाग असावा. कार्लस जॉन्सन आपण बौद्ध साहित्याचा बारकाईने अभ्यास करत आहात, किंबहुना उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा संगतवार खुलासा करण्यासाठीच आजचा माझा व्हिडिओ आहे. भले आता 4 नव्हे तर 10 व्हिडिओ जरी झाले या विषयावर तर चालतील, पण सुज्ञ लोकांना विनंती आहे की माझी उत्तर जर ऐकायचं आहे का, तुमच्याही उत्तराला तुमच्याही उत्तराची मी अपेक्षा करतो. आणि ते तुम्ही प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा अशी अपेक्षा करतो. केवळ तो आणि प्रतिक्रिया नोंदवत असताना ते अभ्यास पूर्ण नोंदवा. विशेष म्हणजे ज्याला पाली भाषेचा अभ्यास आहे, ज्याला पाली व्याकरणाचा अभ्यास आहे, ज्याला बौद्ध साहित्याचा अभ्यास आहे, ज्याला धर्मसंगतीचा अभ्यास आहे, ज्यानं बुद्ध पूर्व काळापासून म्हणजे बिंबिसार राजाच्या पूर्व काळापासूनचा इतिहास घेऊन तो सम्राट अशोकापर्यंत येऊन तो सातवाहनापर्यंत ठेपणारा एवढा अभ्यास जर असेल, अशा व्यक्तीनं कमेंट्स करावी आणि जरूर आपली मतं नोंदवावीत. ते असलाच होता, तो तसलाच होता, तो ब्राह्मणवादीच आहे, तो असलाच आहे, असले ह्याला कमेंट्स म्हणत नाहीत. ह्याला कमेंट्स म्हणत नाहीत. कमेंट्स याचा अर्थ की दिलेल्या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया सकारात्मक असू द्या नकारात्मक असू द्या, पण नोंदवणं हे अगत्याचं आणि महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यांना मी पुन्हा अपील करतो की अशा पद्धतीचं खुलासा करा बाबांनो. कारण अशा पद्धतीच्या एक विचार माइंडेड का होतात, विचार का पेरले जातात अशा पद्धतीचे, त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक मुद्द्याचा याचा मी खुलासा तर करणारच आहे. पण काल परवापर्यंतची गोष्ट आपण पाहतो.
एका उच्चतम म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्यावर देखील एक बुटफेकीचा प्रकार घडला जातो. म्हणजे आहे का इथं चाललंय काय? अहो खेड्यापाड्यामध्ये, आता आम्ही खेड्यातलीच माणसं, आम्हाला काय त्यातलं, पण ज्यावेळी खेड्यापाड्यामध्ये आपण अत्याचार झाले, अन्याय झाले वगैरे 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 म्हणता, पण तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त अन्याय, अत्याचार, गुलामगिरी माझ्या आजोबानं पंजोबानं, तुमच्या आजोबानं पंजोबानं पाहिलेली आहे. तसं जर बघितलं तर बाबासाहेबांच्या धर्मदीक्षेनंतर किंवा क्रांतीनंतर जातीयवाद शिल्लक राहिला नाही. आणि म्हणूनच कालचा व्हिडिओ होतो माझा की ब्राह्मणवाद्यांना दोष देऊन देऊन पुन्हा त्यांचेच जावे होतात आणि मूळ समाजापासून दूर जातात, समाजाला वाऱ्यावर सोडतात. काय तर त्याच्या संदर्भामध्ये जो मी काल व्हिडिओ बनवला त्याची ही प्रतिक्रिया आहे. याच्यावर आता उत्तर देणं हे तुमचं काम आहे. हे काम तर मी करणारच आहे. तर आज एकाच मुद्द्यावर बोलणार आहे मी. सगळ्यात महत्त्वाचं आज एकाच मुद्द्यावर बोलणार आहे की जातीयवाद हा शब्द कसा आणि कुठून प्रचलित झाला, महत्त्वाची गोष्ट. आणि या मुलानं जो पहिला आरोप केलेला आहे, कुठला आरोप केलेला आहे की जातीयवादाची सुरुवात बुद्धानं केली. तर बाबा उत्तर ऐक त्याचं. आणि काय कोण आहे? कार्ल मार्क्स, ह्याचं नावच येत नाही लवकर, कार्ल जॉन्सन. तुझं खरोखर मी अभिनंदन करतो आणि कौतुक देखील करतो की तू बौद्ध साहित्याचा कसोशीनं आणि काटेकोर अभ्यास केलेला आहे. मी तुला असं उपऱ्यासारखे नावे ठेवीत नाहीच. तुझा अभ्यास पाहिला मी या कमेंट्सद्वारेच. आणि मुद्दाम मी तुला विचारलं की हे कुठल्या साहित्यात आहे, कुठल्या ग्रंथात आहे, कुठल्या पानावर आहे, कुठल्या लिपीत आहे. कारण ह्याची उत्तर शेवटी मीच देणार आहे, हेही लक्षात घ्या. आता देणार आहे उत्तर मी. पण तू जो अभ्यास केला त्याच्याबद्दल मी तुझं अभिनंदन करतो. परंतु त्याच्या खोलामध्ये शिरल्यानंतर तुला देखील वाटेल की आपण ह्या म्हाताऱ्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या अगोदर आपण आणखीही बुद्ध वाचला असता तर कदाचित अशा पद्धतीच्या कमेंट्स पुढे आल्या नसत्या. मुद्दे सूद बोलणार आहे अगदी सगळं. हो, बुद्धाचा जन्म पार्श्वभागातून झाला सांगणार आहे. याच्यावर सुद्धा पूर्ण सांगणार आहे. लक्षात घ्या, पूर्ण सांगणार आहे. तिसरा मुद्दा त्याचा कुठला होता? हत्तीचा संबंध काय आहे, नाही का, हत्तीपासून निर्मिती झाली वगैरे हेही सांगतो. त्याच्यासाठी मी तुला काही प्रश्न विचारलेले आहेत ना पोरा. तुला काय काय प्रश्न विचारलेत मी, लक्षात आलं का तुझ्या? तर तू धम्मसंगतीचा अभ्यास करावा. 4 धम्मसंगतीचा अभ्यास करावा. किती धम्मसंगती झाल्या? 4. अव चुकून निघाला तोंडातून माझ्या सरावानं. त्याचा अभ्यास करावा. तिथून धम्मसंगती कोणाच्या अधिपत्याखाली झाल्या, कशा कायच्या झाल्या, त्यात कोणाचे भरणा होता, आणि मग असे उल्लेख कोणी लिहिले त्रिपिटिकेमध्ये. कारण तुझा मुद्दा बरोबर आहे. कारण जो जातीयवाद तू म्हणतोस ना त्रिपिटिकेमध्ये आहे जातीयवाद लिहिलेला आहे त्रिपिटिकेमध्ये. बुद्धाचा जन्म पार्श्वभागातून झाला याचंही लिखाण आहे दगडावर. आकृत्या आहेत. गज प्रवेश करतो मायादेवीच्या उदरामध्ये याचाही उल्लेख आहे. तसे शिल्पही आहेत. या सर्वांवर आपल्याला बोलायचंय. परंतु तुझं एक उत्सुकता पाहून तू जर आणखी या 4 धम्मसंगतीचा जर अभ्यास करून सांगशील मला, तर मला वाटतं की तुझ्या मताचं नक्की समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. अरे बाळा, एका शब्दात सांगतो, हत्तीपासून कोणी जन्म पावत नसतो रे. आणि पार्श्वभाग म्हणतोस ना तू, ते काय योनीचं किंवा त्याची काय गर्भाशय आहे ते काय ते नसतोच. सिद्धार्थाचा जन्म पार्श्वभागातून झाला असं जे तुम्ही गृहीत धरलं लिहिलेले, तो त्यांचा जन्म हा कुशीतून झालेला आहे. आणि अशा पद्धतीने कुशीलाच आपण सिझरेशन म्हणतो. काय सिझरीन म्हणतो, सिझरीन. अशा पद्धती झाला. आता ह्यावर मी सविस्तर बोलतोय. आज विषय घेतो की
गौतम बुद्धानं किंवा सिद्धार्थ गौतमानं, आता मी भगवान बुद्ध हा शब्द वापरत नाही का, सिद्धार्थ गौतम बुद्ध वेगळा आहे, भगवान बुद्ध हे वेगळे आहेत, हेही मी तुम्हाला दाखवणारच आहे काढून काढून. तर फार मोठ्या व्यक्तीचा मी पुरावा देणार आहे तुम्हाला. कारण जी धम्मदीक्षा दिली गौतमानं ज्या प्रकारे धम्मदीक्षा दिली, त्या धम्मदीक्षेमध्ये कोणकोणत्या जातीचे कोणकोणत्या वर्णाच्या लोकांना त्यांनी धम्मदीक्षा केली. आणि ही धम्मदीक्षा देत असताना खरोखरच त्यांनी जातीवाद पाळलाय का, मग जातीवादाचा उल्लेख त्रिपिटक कसा आला, कोणी आणला गेला, भगवान म्हणजे सिद्धार्थाला ते अपेक्षित होतं का, याच्यावर आज खुलासा मी करतोय. एवढा जरी विषय मिळाला मला तरी पुरेसा आहे. तर बाबांनो एक लक्षात घ्या, जो चांगला माणूस चालतो ना चांगला, त्याला दूषण देणारी माणसं असतात. भगवान बुद्ध हे दूषण रहित आहेत. आणि म्हणून माझा सुरुवातीचा शब्द कुठला आला, शुद्ध बुद्ध. जो शुद्ध आहे तो बुद्ध आहे. आणि त्याच्या पाठीमागे जितक्या ह्या बिरुदा चिटकवल्यात ना तुम्ही लोकांनी इतरांनी, ह्या कुठून आल्या तर हे आल्या दुसऱ्या धम्मसंगतीतून ते चौथ्या धम्मसंगतीपर्यंत. तर याचा पूर्ण अभ्यास कारलाच का तुझं नाव काय सुकून ठेवायचं, ते अवघड बी नाव आहे त्या पोराचं. बरं असू द्या. चला, तर मी आज पॉझिटिव्ह बोलतो आणि याच विषयावर मी उद्या निगेटिव्ह बोलतो. होऊन जाऊ दे एक आता. तर दुजाभाव हा बुद्धानं केलेला नाही. धम्मदीक्षा देत असताना त्यानं हा ब्राह्मण आहे, तो वैश्य आहे, तो शूद्र आहे, तो आणखी कोण आहे, हा भेदभाव बुद्धाने केलेला नाही. म्हणून बुद्धानं कुणाला धम्मदीक्षा दिली त्याचा ओहापोह इथं करणं गरजेचं आहे. कारण बुद्धाला जे जातीयवादी ठरवल्या मुलानं त्याला सबसेल नकार देणं, भले ते कुण्या ग्रंथात आहे, त्या कुण्या ग्रंथात कुणी लिहिलंय तेही मी बोलणारच आहे त्याला सांगतो. पण तू ह्याचा अभ्यास कर उद्या परवा. हां, आणि विनंती सगळ्यांना विनंती अशी आहे की मी त्या मुलाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आपण बौद्ध विद्वानांनी, बौद्ध अभ्यासकांनी, बौद्ध म्हणजे बौद्ध कुणीही असू द्यात, परंतु बौद्ध साहित्यकाच्या अभ्यासकाने असं म्हटलं तरी योग्य होणार आहे. आणि मग ते विद्वान भन्ते असतील, त्या भन्त्यांनी देखील आपलं मत इथं नोंदवावं किंवा द्यावं, अभ्यास करावा या गोष्टीचा. लक्षात आलं का? आज भन्त्यांना काय विनंती करतो, कारण ते बौद्ध समाजाचे धम्मगुरू आहेत, म्हणून त्यांना मी विद्वान हा शब्द वापरलेला आहे. काय मुलं काय माणसं मला चेष्टेने म्हणतात, पोरण हाकलून दिला की घातलं चिवर अंगावर की लागला हिंडायला, असो त्याच्याबद्दल मी बोलत नाही. असो, तर धम्मदीक्षा कुणाला दिली बुद्धानं ह्याचा उहापोह आता मी करणार आहे. तर पहिली धम्मदीक्षा यशाची आहे. तसे तर 5 पारिवार्चकांना पहिली धम्मदीक्षा दिली, त्यालाच आपण धम्मचक्क पवतनाय हा शब्द वापरतो. तर ऐका बाबांनो, ज्या दिवशी तथागतांनी ऋषीपत्तन येथे पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम दीक्षा दिली, त्याच रात्रीची ही घटना आहे, ज्यावेळी यश म्हणजे यशाला धर्मदीक्षा दिली. हां, यश ऋषीपत्तनात होता. हा यश कोण होता, तर हा एक श्रेष्ठी पुत्र श्रीमंताचा मुलगा होता. आणि मग यानं देखील त्या 5 पारिव्रजाकडे आपली एक इच्छा व्यक्त करून मलाही धम्मदीक्षा द्यावी अशी विनंती केली आणि तथागतानं त्याला देखील धम्मदीक्षा दिली. तदनंतर कश्यपाची धम्मदीक्षा घ्या बाबा तुम्ही. कश्यप किती होते, ते 3 बंधू जे होते उर्वेला या ठिकाणी. आता उर्वेला तर हे कुठं ठिकाण आले, तर आता मला वाटतं आजकाल आपण ज्याला बुद्धगया म्हणतो त्याला तुम्ही उर्वेला असं म्हटलं जातं. हां, तर तिथे जे 3 होते, काय, नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप.
आता गया म्हणजे तिथूनच एक 15-16 किलोमीटर अंतरावर बुद्ध गयेपासून जी गया आहे, गया हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, बिहारमध्ये महत्त्वाचा जिल्हा आहे तो. बिहारमध्ये गयापासूनच एक 10-15 किलोमीटरवर बुद्ध गया आहे. आता नाव कशी आली बघा. उर्वेला कश्यप नाव आहे त्याचा, उर्वेला कश्यप. दुसरं नदी काश्यप, निरंजना नदी खाली वाहतेच आहे, त्याला आता फाल्गू म्हटलं जातं. आणि गया कश्यप हे 3 जटिल यती होते काय. आणि मग या तिघांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि भगवान सिद्धार्थ किंवा बुद्धानं, आता बुद्ध शब्द वापरतो, तर गौतम बुद्धानं यांना धम्मदीक्षा दिली. लक्षात आलं का. तद्वतच आणखी कुणाला धम्मदीक्षा दिली तेही पाहणार आहोत आपण. नंतर सारिपुत्त आणि मुद्गलायन यांना धम्मदीक्षा दिली. तत्पूर्वी राजगृहाला वास्तवात असणारे, ज्याला आज आपण राजगिरी म्हणतो, राजगृहाला वास्तवात असतानाच संजय नावाच्या विख्यात परिव्राजकाला आपले 250 शिष्य तिथं आला. सारिपुत्त आणि मोगलायन हे 2 युवा ब्राह्मण, हो, मुद्गलायन आणि सारिपुत्त हे कोण होते, ब्राह्मण होते, पण त्यांनी देखील बौद्धांची दीक्षा घेतलेली आहे. तदनंतर आपण पाहतो तिसरं, सगळं कर्म सरळ जाती सांगायचे, केवळ मागासवर्गीय म्हणून नाही. बिंबिसार नरेशाची धम्मदीक्षा. बिंबिसार कोण होता, तर हा मगधापूर्वी राजगृहाचा तो अधिपती होता बिंबिसार. आणि बिंबिसारची आणि भगवान बुद्धांची एक वारंवार भेट होत असे. तुम्ही जर त्या पर्वतावर जर गेला तर उंच असा पर्वत आहे राजगृहाच्या पूर्वेला, हो. आज तिथं त्या पाळण्यात बसून वर जाण्याची सोय आहे. पण मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मात्र डोंगर दऱ्यात तुडवीत चालत गेलो होतो त्या ठिकाणी. तर त्या बिंबिसार राजाची राजधानी जी होती ना, राजगृह किंवा राजगिरी, मला वाटतं आज त्याला राजगिरी म्हणतो, पण राजाची देखील धम्मदीक्षा झालेली आहे. आणि ही धम्मदीक्षा घेत असताना काय सांगितलेलं होतं, प्रत्येक वास्तविक पाहता त्यांच्या धम्मदीक्षा देत असताना जो पहिला उपदेश केला जात होता तोच मुळामध्ये कसा होता, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अताय हिताय देसेत भिक्कवे आदि कल्याणम मध्य कल्याणम पर्योसान कल्याणम. ज्याची सुरुवात, ज्याचा मध्य, ज्याचा शेवट हा कल्याणकारी आहे, असा हा बौद्ध धम्म तुम्ही स्वीकारा आहात. तर तुम्हाला काय करावं लागेल, तर चिरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, तुम्हाला चालत जावं लागेल, परिभ्रमण करावं लागेल, भ्रमण करावं लागेल. सिद्धार्थ गौतमानं वयाच्या 80व्या वर्षापर्यंत परिभ्रमण केले. एकूण 45 वर्ष त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. कुठला विचार घेऊन, तर हा धम्माचा विचार घेऊन. कुठला, तर चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय अताय हिताय देसेत भिक्कवे आदि कल्याणम मध्य कल्याणम पर्योसान कल्याणम. आणि मग बिंबिसार राजाची धम्मदीक्षा झाल्यानंतर मगधवासी म्हणजे मगधामध्ये राहणारे असे जवळजवळ 12 लाख ब्राह्मण, अंडरलाईन, कारण पोराला हे उत्तर द्यायचंय मला आता पुढं, 12 लाख ब्राह्मण. आणि त्यांना उद्देशून त्यांनी उर्वेला इथं एक, ज्याला आपण धम्मसंघ, एक प्रचार सभा म्हणून आपण आजकाल प्रचार सभाच म्हणूया, तर आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उर्वेला येथं 12 लाख मगधवासीय ब्राह्मण जमले होते. पैकी त्यातील 1 लाख ब्राह्मणांना तथागत भगवान बुद्धानं, आता दोन्ही शब्द वापरतो बाबा, कारण ते सौदारानंद एक आहे आणि मग त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध याचा मिलाप झालेला दाखवलेला आहे. कुठं, त्या सौदारानंदामध्ये ग्रंथ आहे, तो ही पाली लिपीमध्ये आहे, पाली भाषेमध्ये आहे. आता ते दुर्मिळ झाले, मिळत नाही आता कुठंच. त्याच्यानंतर
अनाथपिंडकाची धम्मदीक्षा. आता अनाथपिंडक म्हणजे कोण होता, तर हा प्रसेनजित, हा मातंग समाजाचा राजा होता. आज आमचे बांधव जे आहेत ना मातंग, आता वेगवेगळे ते काय तुमचे अबकडं वर्गीकरण झालं वाटतं काहीतरी, आणि मग काही लोकांनी, काही मातंग माझ्या बांधवानं विरोध दर्शवला, काहीनं सपोर्ट केला. ते काय त्यांचं ते असेल आणि ते त्यांचं योग्य अयोग्य त्यांची ते ठरवतील. परंतु मला सांगायचं आहे की मातंग समाजामध्ये किंवा मातंगाचा प्रसन्नजित राजा हा बलिष्ठ राजा होऊन गेला. आणि तो कुठं गेला, तर तो होता श्रावस्तीचा राजा. आणि ह्या श्रावस्ती राजाचा जो प्रसन्नजित होता, त्याचा जो खजिनदार होता, त्याला आपण काय म्हणतो, ट्रेझर का काय, कोषाधिपती, नाही कोषाधिपती. तर सुदत्त नावाचा जो कोषाधिपती होता, तर तो दान धर्मामध्ये निपुण होता. अनाथ लोकांना तो दानधर्म करत होता आणि म्हणून त्याचं नाव होतं अनाथपिंडक. आणि तुम्ही पाहिलंच असेल अनेक गाथांची सुरुवात अनाथपिंडक शारामेतम खो अजंतरा केवर के पुंजेत्व उभाषत्व तेन सकमित्वा उपसकमित्वा, हे सुरुवात झालेली आहे. प्रत्येकच प्रवचनाच्या वेळची ही गोष्ट असते. अनाथपिंडक शारामे हा शब्द तिथं प्रामुख्यानं आलेला असतो. तर या अनाथपिंडकानं आपली भूमी दान दिली, दानशूर होता, आणि म्हणून अनाथपिंडक अनाथाचा राजा होता. तो त्याला धम्मदीक्षा दिली.